राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात सुनेत्रा पवार आणि तटकरे यांची काल बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भात चर्चा झाल्याचंही कळतं। नवीन कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार अशीही माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीमधून एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना काढण्यात यावं या संदर्भात चर्चा झाल्याचीही माहिती मिळते। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात सुनेत्रा पवार यांची तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला पार्थ पवारही उपस्थित होते अशी ही माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार। यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीतून काही नावं काढावी या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना वगळण्यात यावं यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्याला माहिती देतील आणि त्या संदर्भामध्ये आता आमच्याकडून वारंवार त्या विषयावर चर्चा करून ते विषय वाढवायचे नाहीयेत। निश्चितपणे सकारात्मक अशा पद्धतीचं माहिती आपल्याकडे पोहोचेल। राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला डिच्यू देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादातीत गोष्टी आहेत। या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही। म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर येतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही, त्यामुळे पटेल आणि तटकरे नाराज असल्याचं बोललं जातंय। त्यातच या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं आणखी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीतून सुनेत्रा पवार यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय।